आणि आता एक नजर टाकणार आहोत 50 महत्त्वाच्या घडामोडींवर सुपरफास्ट स्वरूपात। मिलिंद देवरांकडून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। ट्विट करत राजीनामा दिल्याची माहिती। मिलिंद देवरा आज दुपारी 2 वाजता शिंदे गटात प्रवेश करणार। मी विकासाच्या मार्गावर जात आहे, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया। मिलिंद देवरा पक्षप्रवेश करत असतील तर त्यांचं स्वागत करतो। देवरांच्या प्रवेशाबद्दल मला अजून माहिती नाही। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी ॲक्शन मोडवर। राहुल गांधीची दिल्लीत महत्त्वाची बैठक आणि मणिपूरला जाण्यासाठी निघालेले राहुल गांधी यांनी विमानतळावरून घरी जात घेतली बैठक। भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी 2 वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेत आहेत। भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न। मिलिंद देवरांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गट लढणार। सर्व खोक्यांचं राजकारण। सत्तेसाठी इकडे तिकडे जातात संजय राऊतांचा मिलिंद देवरांवर निशाणा। सब सत्ता की राजनीति है, खोखे की राजनीति है और कुछ नहीं। वो सावंत जी की सीट सावंत जी के पास रहेगी, शिवसेना के पास रहेगी। हम उसका ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता। अनेकांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश सुरू। भाजपमध्येही मोठं इन्कमिंग होईल। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचा दावा नाही आहे। अनेक पक्षाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता रांग लावून आहेत। भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत। पक्षप्रवेश काही आवश्यक नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेचा असला पाहिजे। अमरावतीमधील महायुतीच्या आजच्या बैठकीला मुद्दाम जाणार नाही। सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडूंचं वक्तव्य। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, मग उड्या मारा। कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतो। दिल्लीतल्या 2 बापांच्या जीवावर पक्ष चोरला। संजय राऊतांचा शिंदेंसह अजित पवारांवर हल्लाबोल। पक्ष चोरतोय, कुणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय, ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील 2 अनावरस बापांच्या ताकदीवर। इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा। आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी पक्ष पुढे नेतोय। बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती देणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये। राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर। चोरतोय, कुणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय, ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील 2 अनावरस बापांच्या ताकदीवर। इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग। तर ठाकरेंनी घरात बसून राज्य मागे नेलं म्हणून आम्ही त्यांना पलटवलं। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। देशाला एका नव्या उंचीवर नेताय तुम्ही। घरात बसून राज्य 10 वर्ष मागे टाकलं, ते आम्ही म्हणून तर तुम्हाला पलटवलं आणि म्हणून मागे गेलेलं राज्य आज पुढे जातंय। बंद पडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय। शिवसेना आणि धनुष्यबाण आमचा, आम्हाला वेगळा पक्ष काढण्याची गरज नाही। राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर। आम्हाला पक्ष काढायची गरज नाही। आम्ही शिवसेना प्रमुखाचा पक्ष घेऊन चाललेलो आहोत। शिवसेना प्रमुखांचं नाव आहे, शिवसेना प्रमुखांचा धनुष्यबाण आहे, शिवसेना हे नाव आहे। आता ज्यांना पक्ष काढायची हौस आहे किंवा क्रीडा आहे त्यांनी त्यांचा पक्ष काढावा आणि त्यांचा प्रचार करावा। नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं। शंकराचार्यांचं नेहमीच हिंदू धर्माला मार्गदर्शन। तर भाजपनं आधी हिंदूंची माफी मागावी। मोदींनी राणेंना मंत्रिपदावरून हटवावं, राऊतांची मागणी। चार्य जी का योगदान क्या है, ऐसा बीजेपी का एक मंत्री बोल रहा है, उसका नाम है नारायण तातुराने। ये सवाल तमाम हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुंचाने वाला है। मोदी जी ने इस मंत्री को बर्खास्त करना चाहिए, नहीं तो बीजेपी ने 22 जनवरी से पहले तमाम हिंदू लोगों की, जनता की माफी मांगनी चाहिए। नार्वेकरांच्या निकालाविरोधात 16 जानेवारीला उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरे नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणार। खासदार संजय राऊतांची माहिती। पूर्ण निकालाची चिरफाड करणारी एक पत्रकार परिषद, महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे ही जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत। 16 तारखेला सायंकाळी 4 वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये। तर 16 तारखेला ठाकरेंची होणारी पत्रकार परिषद डोंबाराचा खेळ। काल कल्याणमध्ये डोंबाराचा खेळ झाला, आता वरळीमध्ये होणार।
आमदार संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका. वरळीला 16 तारखेला काय प्रेस घेतायत? हा डोंबऱ्याचा खेळ, डोंबऱ्याचा. कल्याणला एक डोंबऱ्याचा खेळ झाला, आता वरळीला डोंबऱ्याचा खेळ. ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा. हेच आता तुमचं अस्तित्व आहे, हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावंसं वाटतं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपमध्ये मतदारसंघावरती एकमेकांचा दावा, तर शत्रूला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचं निलेश राणे यांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री नारायण राणेंपाठोपाठ माजी खासदार निलेश राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा. मागास अधिकार आम्ही गमावलेला नाही, मिळवलाय, निलेश राणेंचं वक्तव्य.